नमस्कार मंडळी, मी विराशिला ब्लॉगचं यूट्यूब चॅनलवरती पुन्हा तुमचं स्वागत करतो. लग्नाचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल, साखरपुड्याचा व्हिडिओ बघितला असाल. जर बघितला नसाल तर जाऊन लगेच बघा. लग्नाचा व्हिडिओ तर खूप सुंदर केला आहे आणि आमच्या लग्नाचं फोटोशूट केलं आहे ते म्हणजे सुबोधनी खूप सुंदर काम त्यांनी केलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही लग्नाचा नक्की जाऊन बघा. आणि आज आम्ही चाललो आहे गोव्याला जाण्याचं कारण म्हणजे मयुरीचा आहे बड्डे कधी आहे हे तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. आणि ह्याच खास ओकेशनसाठी आम्ही चाललो आहे गोव्याला. आमचं बुकिंग आहे वंदे भारतचं. आजचा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वंदे भारतचा प्रवास बघायला भेटणार आहे. मी फर्स्ट टाईम वंदे भारतचा प्रवास करतो आहे. खूप दिवसापासून करायचं होतं असं चाललं होतं, पण आज तो योग आला आहे. आपण प्रवास करूया. आणि चला, आता मयुरी येते, जरा तिची धावपळ चालू आहे. ती आली की आपण भेटू. आणि इकडे फायनल आपल्या बॅगा वगैरे सगळं रेडी आहेत. आणि हे आपलं डोंबिवलीतलं नवीन घर आहे. ह्या घराचा व्हिडिओसुद्धा लवकरच आपल्या चॅनलवरती येईल. कदाचित ही गोव्याची सिरीज संपल्यानंतरसुद्धा आपल्या घराचा व्हिडिओ तुम्हाला नक्की याच्यानंतर बघायला भेटेल. चला जाऊया आता पटापट. ठाण्याला जायचं आपल्याला. ठाण्यावरून आपल्याला वंदे भारत पकडायचे. चला निघूया. फायनली आम्ही ठाणा स्टेशनला आलो आहे. मयुरी कसं वाटतंय? पहिल्यांदाच वंदे भारतने चालले. हां ओके. आम्ही खूप टाईम ओला बुक करत होतो, पण ओला बुक झाली नाही. रिक्षाने स्टेशनला आलो आणि त्यानंतर ट्रेन पकडून आता ठाणा स्टेशनला पोचले. 5.5 मिनटं बाकी होते, आम्ही पोचले. 46 झालेत आणि 52चं टायमिंग आहे. चला मी ट्रेनमध्ये बसलो आहे. इकडे चहा कॉफी आणि कुकीज आले आणि ट्रेन. रील बघायचे कार्यक्रम चालू आहेत. 24 आवर्स रील बघायचे कामं चालू असतात, बाकी काही नसतं. छान वाटते बसल्यानंतर गाडीमध्ये. वंदे भारत ट्रेनमधली खूप जणांनी चहा एक्सप्लोअर केली. आज चहा स्पेशलिस्ट मयुरी शेलार आज चहाची टेस्ट करणार आहे. बघूया त्यांची रिॲक्शन. चहा बघून तर असं वाटतं की आपण जी चहाची पातेली घासतो ना, त्याच्यात पाणी टाकल्यानंतर तसं दिसतंय. हां फायनली चहा तर पिऊन झालं आहे. आता आलं आहे तो म्हणजे नाश्ता. नाश्त्याची चव घ्या कशी काय, टेस्ट कशी काय ते तुम्हाला सांगतो पुढे. मी प्रकारे आमचा नाश्ता झालेला आहे आणि नाश्ता ठीक होता. हां नाश्ता चांगला होता. पहिला हॉल्ट आला आहे तो म्हणजे खेड पनवेल नंतरचा. आणि माझी विंडो सीट गेलेली आहे अशा प्रकारे, त्यामुळे मला तसं कसं वाकून तुम्हाला शूट करून दाखवायला लागेल. माझ्याकडे विंडो सीटला माणूस बसला आहे. कोणतरी माणूस आहे तू, बाई माणूस. आता खूप सुंदर नजारे बघायला भेटतील, पण ते तुम्हाला दाखवता भेटतील का माहीत नाही, कारण आता विंडो सीटला माणूस बसला आहे बघा. मला जायला अलाउड नाही, असं आपण बाहेरून शूट करतो आहे. अशा प्रकारे काहीसे इंजिन दिसते बघा आपल्याला. फायनली आता आपण बसलो आहे स्टेशनला. वाजले 10 आणि ट्रेन 15-20 मिनटं लेट चाललं. ठीक आहे, एवढी वेळ जर का वाटत नाही. तिला थंडी वाजते आणि म्हणते काश्मीरला जाऊया. थांबा तुम्हाला रत्नागिरी स्टेशनचा बोर्ड दाखवतो. गाडी कॅमेरा चालू ठेवला आहे आणि आले आपलं रत्नागिरी स्टेशन.
किती धडपड असते या स्टेशनला उतरायची, पण आज बसून राहावं लागतं कारण आपण आज पुढे चाललो आहे थिविमला. आणि अशा प्रकारे असे सगळे पडले आडवे तिकडे. खरंच यार, इथे उतरण्यासाठी मी जीवाचा आकांत करायची. हां ना. आणि आपलं सुंदर रत्नागिरी रेल्वे स्टेशन. एक वडापाव इथून वडापाव घेतला असतं. फायनली रत्नागिरी स्टेशन सोडलेलं आहे. अरे द्राक्ष पण होते रे विकायला इथे. कणकवली स्टेशन सोडलंय आपण आता. मयुरीचं कणकवली स्टेशन सोडलंय. मयुरी, मी तुला त्याला रिप्लाय केला की फोन करेन. ओके मयुरी हां ठीक आहे, चालेल. थांबा जरा बिझी आहे पूर्ण. काय झालं? कसं वाटतंय कणकवली स्टेशन सोडलं? कणकवली आई पप्पा गोव्याला आहेत ना, म्हणून आपण जातोय. सो येस. चालेल. मम्मी पप्पा गावाला आहेत. सो आमचे सासरवाडी आम्ही सोडून आता निघालो पुढे. पण तळ कोकण कोकण आहे आणि आमचं कोकण आहे. फायनली वंदे भारतचा प्रवास सक्सेसफुल झालेला आहे. खूप छान वाटलं, पण कधी आलो समजलं पण नाही. 6 तास आलो. आणि अशा प्रकारे काहीशी केबिन बघा आतमध्ये. ही बॅक साईड आहे. चला आता आपण थिविम स्टेशनला उतरलो आहे. चला जाऊया आता मस्तपैकी. फोटो पण काढला आपण. छान आहे प्रवास, छान आहे. माझ्या मते तुम्ही फूड न घेतलेलंच बरं आहे. जर फूड तुम्ही बाहेरनं आणलात तेच बरं. फळं वगैरे काय नाही आणलं तर ठीक आहे. चला बाय बाय. आणि फायनली पप्पा आम्हाला भेटलेले आहेत. जिजू गाडी घेऊन आलेली आहे. आता गाडीत बसलो आहे. जिजू न्यायला आले ते आम्हाला, जिजू आणि पप्पा. सो चला जाऊया घरी, आणि घरी गेल्यानंतरच भेटू तुम्हाला आता. आणि आता आपण बिचोलीमध्ये आलो आहे. आणि महाराजांचा पुतळा बघून खूप छान वाटलं. महाराज बिचोलीमध्ये येऊन गेलेत. सो फायनली वंदे भारतने प्रवास केला, घरी आलो, थोडा आराम केला. आणि आता आपण चाललो आहे तांबडीसूर म्हणून एक मंदिर आहे, शिवमंदिर आहे. सो तिकडे चाललो आहे आपण आता. आणि हे पाठीमागे बघताल, हे आहे माईचं घर, म्हणजे मयुरीच्या बहिणीचं घर बिचोलीमधलं. आणि खूप सुंदर सुंदर फुलझाड आहेत. आता बघा इकडे मस्त फुलं आलेत आणि खूप छान वाटते. म्हणजे गावात राहिलेलं का फील येतो मस्त. आणि इकडे जिजू, सो जिजूने 4 व्हीलर घेतले आणि आपण ॲक्टिवावरून जाणार आहे. सो चला निघूया. फायनली मंदिराची इथं पोचलो आहे. आणि येण्याचा रस्ता एवढा सुंदर होता, तर तुम्ही बघितलं असाल. मला शूट करायला भेटलं नाही, कारण मी गाडी चालवत होतो. आणि इकडचा परिसर बघायला तर खूपच सुंदर आहे. आणि इकडे माई आहे. मयुरी शूट केलं आहेस, आता बघू काय काय केलं आहे. मी बघितलं नाही, ते तुम्हाला बघितलं असेल. इकडे मम्मी आहे, पप्पा आहेत आणि जिजू आहेत. आणि इकडे गोव्याची माणसं आहेत. आरू खरंच जर तुम्ही गोव्याला येतात ना, तर ह्या मंदिरामध्ये व्हिजिट करा. खूप शांत. माझ्या आजूबाजूला जर परिसर बघाल तर बघा अशा प्रकारे परिसर आहे. आणि पूर्ण ह्या
जे मंदिर आहे त्याला पूर्ण असा डोंगराचा वेढा आहे आणि त्याच्यामध्ये हे मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. हे बघा. आणि आता शिवरात्र असल्यामुळे इकडे चा कार्यक्रम असतो मोठा आणि अशा प्रकारे. आणि हे 5 पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे 13व्या शतकातलं. आणि हो 800 वर्ष मंदिराला झालेत, पण मंदिराचं बांधकाम सुंदर आहे. मंदिराला कळस नाही आहे, हा बघा वरती. आणि इकडे असं बोललं जातं की हे 5 पांडव आणि ह्या 5 पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे. खरंच तांबडी सूर म्हणून हे म्हणजे मंदिराचा परिसर आहे आणि माझ्या माठी बघायला तर सनसेट होतो आहे. खूप सुंदर वाटतं आहे. जाण्याची इच्छा नाही आहे, पण तुम्ही बघाल ना इकडे पूर्ण मंदिराला पूर्ण कंपाऊंड आहे आणि ते म्हणतात की 5:30 वाजता बंद करतो. हार्डली आम्ही जस्ट एंटर केलं आतमध्ये आणि त्याने आम्हाला आवाज दिला की मंदिर बंद करतो आहे, तुम्ही या फटाफट दर्शन घ्या. सो आम्ही दर्शन घेतलं. खूप लकी होतो आम्ही की आम्हाला ते दर्शन झालं, कारण आम्ही जवळजवळ 50 किलोमीटरचा प्रवास करून बाईकवरून इकडे आलो होतो. आणि तुम्हाला माहिती आहे आपण सकाळीच वंदे भारतने प्रवास केला आणि इकडे आलो. खूप सुंदर मंदिर आहे. हे बघा, तुम्ही घुमट बघाल ना तर बघा अशा प्रकारे आहे की पूर्ण ती दगडांचीच आहे आणि ते दगडच वरती त्याच्यावरती बसवले, म्हणजे काय स्ट्रक्चर असेल बघा. आणि ते बांधकाम चून आणि गुळाचं आहे जे अजूनही तसंच आहे. हे बघा त्याचे खांब वगैरे बघा. खूप सुंदर असं मंदिर आहे. खरंच जर तुम्ही गोव्याला येता ना तर नक्की एकदा व्हिजिट करा. सो फायनली हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे. खूप सुंदर मंदिर आहे. जर तुम्ही गोव्याला येत असाल तर मस्ट विजिट आहे. खरंच म्हणजे खूप शांत आहे. गर्दी नसते आणि महाशिवरात्र वगैरे तेव्हा असेल, पण आज सोमवार आहे आणि 5:30 वाजता मंदिर बंद होते. जर येत असाल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन खाली बॉक्समध्ये ह्या जागेचं लोकेशन तुम्हाला देतो. आणि गोव्याला जर येत असाल तर नक्की विजिट करा व्हिडिओला. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा. आणि तुम्ही जर या मंदिरात येऊन गेला असाल तर नक्की कमेंट करून सांगा. लवकरच भेटू एका सुंदरशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.